आपण वारकऱ्यांचे अनुभव वारीतले ऐकून घेत होतो, पण राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळीकडे गेलो. तर आपण बघत असाल की आता सध्या जे सगळं सुरू आहे, वेगवेगळे बोंधू बाबा येत आहेत, फसवत आहेत, त्याबद्दल काय वाटतं? काय नाही, हे सगळं खोट आहे. ही वारी ही एकदम आपल्या अंतकरणाची वारी आहे. आज कोणाचं काय सुद्धा नाही, कोणी दिलं तरी ते मोठं होणार नाही. आता काय झालंय, ते बोंधुगिरी खूप वाढली. तुमच्यापर्यंत प्रकरण पोहोचलं असेल ते नाशिकचं मोबाईलवर काय विषय? थांब रे, आपल्या इकडचं एक महाराज आहे त्यात चर्चेत आहे. मला काय म्हणायचंय बरं का, जे बंदूक जे बघतात ना जास्त बंदूकड, ते पैशावालीच लोक बघतात. आमचं गरीबापाशी द्यायलाच नाही, आणि मग कुठलं देऊ आम्ही देवऋषकांना हात बी दावीत नाही. मला आता 60 वय झालंय, अजून मी देवऋषाला हात दावला नाही. अहो तुम्ही सांगा, मरायचं म्हणल्या वरचा देव आहे आपल्या. तुमच्या हातात काही माझ्या तुमच्या आपल्या हातात नाही, डॉक्टरच्या हातात नाही. मरण आलं वरनं दुरी तुटली, गडी गेला वरती, देवाला आवाला. म्हणजे खरात बिरात काय वाटतं? काय ते खरा त्याचं उठलं, पैशावाले गेली हो लोक त्याच्याकडे. आमच्यासारखी गरीब नाही ते शेतकरी, आणि आम्हाला रुपये बी नाही जाया पुरतं, आणि आम्ही बघणार बी नाही. खेड्यातला माणूस शेतकरी फार हुशार आहे. जी पैशावाल्याला पैसा ठोया जागा नाही ती जातात बघायला. आमच्यासारखे काय वय शेतकऱ्याकडे. आवाज तुम्हाला सांगतो, आता आमच्याकडे आलं 10,000, ती 10,000 लेकरांच्या शाळेला फीला जाणार, ती पण पैसाच नसतो आमच्याकडे. मग तेवढ्या पैशासाठी शिक्षण मुलांचं राहतंय. आणि ही जी फी झाली, आता हे मला भांडायचं एकनाथ शिंदेला आणि फडणवीसला. आता तुम्ही म्हणले चांगलं काम ना ना, ही गोरगरिबाच्या शाळासाठी, ही शाळासाठी 5-5 लाख फी गरीब कोण घेतलं. मुलं कशी शिकायची आहे महाराष्ट्रातली? आम्ही सगळी गरीब शेतकरी महाराष्ट्रात. ऐका, आपण त्या बोंधुगिरीवरती बोलत होतो, आपल्या इकडचा एक महाराज अडकलाय त्यात. आता आका माझा ऐका, मी महाराज लोकांकडे कवा बघायच जात नाही. ते माझी तर ओळखच नाही. चांगली गोष्ट आहे, ओळख नाही ती चांगली. माझी तर ओळखच नाही त्यांची. काय आपल्या इकडचं महाराज आहेत ना ते? काय तुमच्या आहे का नाही ओळख? तरी आहे का नाही? ओळख नाही. ओळख नाही. तुम्ही जातो ते एकदा गेलतो की, एकदा. ठीक आहे, हो या की इकडे इकडे या. एकदा गेलो होता. हा काय म्हणले मग? काय नाही म्हणलं, मुलगा होईल. हा मग झालाच नाही. झालाच नाही. नाही ना, मनोहर मामा म्हणले होते तुम्हाला? हा त्याला कसं काय मामा म्हणायचे की लोक? म्हणत होती. काय तुम्ही पैसे वगैरे दिले का? दिल तर 25,000. 25,000? हा, तरी काय गुण नाही. नाही नाही. आता ते आतमध्ये आहे की. हा, आता सोडू नका. आता असं किती जणांना फसवलं असं? लय जणांना, आमच्या गावात लय जणांना फसवलं. मला तर असं समजलं की त्याला भेटायचं म्हणजे आधी तुम्हाला काहीतरी टोकन अमाऊंट द्यावी लागेल. 11,000. 11,000? हा, खरं काय? या इकडे, इथं बस. काय नेमका विषय मनोहर मामाचा? इकडं असं बस. असं मामाबद्दल नाही, बस असं बस. मामाबद्दल नाही. बोला बोला. नाही नाही, बोला बोला. हे चुकीचं आहे. विठ्ठल सोळंके, मसलेकर, माजलगाव, बीड. हां. मी महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्याच्या वतीने एक राज्य शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीबद्दल की 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी ह्या शेतकऱ्याला ज्या मिळाली, कुठल्याही जिल्ह्यातील आमदाराला परत आमदार एकदा झाल्यानंतर परत एकदा होण्याची इच्छा आहे, त्याला वाटते. तसं शेतकऱ्याला परत डबल कर्जमाफी का देता येऊ नये, हीच मी फडणवीस साहेबाला विनंती करतो की पांडुरंग चरणी त्यांना सद्बुद्धी देवो, आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, बहुभूधारक, अल्पभूधारक यांना 2019 सालाप्रमाणे कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावे. गेल्या वर्षी अतिवृष्टी, या वर्षी दुष्काळ, अति परिस्थितीतून शेतकरी समोर जात आहे. त्याच्यामुळं त्याची फार अडचणी वाढलेल्या आहेत. कारखानदाराकडे ऊस दिला तर 3-3, 4-4 महिने ऊसाचे पेमेंट होईनात. तर आपण पाहिलं की या वारकऱ्यांमध्ये अनेक बहुतांश शेतकरीच आहेत, बरोबर. मग ह्यांच्या बोलण्यातनं आपण बघितलं असेल, शिक्षणाची वाढती फी त्याच्याबद्दल बोलले, जे सामाजिक मूल्यांचं जे ऱ्हास होत चालला आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहेत.
निर्व्यसनीपणा असणं किती गरजेचं आहे ते त्यांनी सांगितलं. शेतीची अवस्था काय आहे, कर्जमाफीची अवस्था काय आहे, त्यासोबतच हे बोंधुगिरीचा पण जो विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर त्याच्याबद्दल देखील अनेक शेतकऱ्यांनी मत मांडलं. पण ते मनोहर मामाच्याबद्दल करमाळ्याचे शेतकरी याच्यामध्ये बहुतांश, आणि मनोहर भोसले हा जो आहे तर तो करमाळ्यामध्येच त्याचं सगळं होतं. बरोबर आहे का दादा? ऐका बरं थांबा, त्यांना फोन आला. तुम्ही भेटले होते कधी त्या नाही नाही मी नाही भेटलो. कुठं होतं ते? कुठं होता ते मला माहितीच नाही. पण हे असं फसवा फसवी आपल्या भागात भरपूर झाली. झाली तरी जा, आता आम्ही कशाला जातो, आम्ही शेतकरी माणसं जातच कशाला नाही. नाही. तर आपण या वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या काय नेमकं म्हणणं आहे ते जाणून घेतलं. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं किती सूक्ष्म असं चिंतन आहे ते त्यांनी सांगितलंय. आपण तुर्तास थांबूया तिथं. धन्यवाद.